First paragraph I am going to read. Try to keep your fingers when I am reading. Try to say after me or try to read along with me. Okay. See, Prem lived with his parents in a small village near Bandipur forest. He had a good habit of taking an evening walk in the forest. After some days, he became friendly with the animals and birds in the forest. Like this first paragraph is there, and in that paragraph we are having new words. That new words are habit. Here I have written the word habit. Habit means what? सवय. Habit म्हणजे सवय. Then another one word is there, live. That Prem lived in the small village. That live means राहणे. Live म्हणजे राहणे. As this story is happened in the past, so here live is given as a main verb and its past form is lived, which is used in the text. Okay, you have to understand that main verb is live and its past form is lived, like this. This is the past form of live. Now see, next word is there. Here I have told you about habit. Next, parent. Parents means पालक किंवा आई वडील. तो जो प्रेम आहे तो प्रेम आपल्या आई वडिलांच्या बरोबर बंदीपूर नावाच्या फॉरेस्ट मध्ये राहत होता. बंदीपूर फॉरेस्ट मध्ये एका स्मॉल विलेज मध्ये तो राहत होता. He had a good habit of taking an evening walk in the forest. त्याला एक चांगली सवय असते. हॅबिट म्हणजेच काय? सवय. त्याला एक चांगली सवय असते की तो संध्याकाळी इव्हनिंग वॉक घेण्यासाठी जंगलामध्ये फिरायला जायचा. आफ्टर सम डेज म्हणजे काही दिवसानंतर ही बिकेम फ्रेंडली विथ द ॲनिमल्स अँड बर्ड्स इन द फॉरेस्ट. आता तो नेहमी त्या फॉरेस्टमध्ये फिरायला जात असल्यामुळे त्याची त्या वाटेवरून जात असताना बाजूला असलेल्या प्राण्यांच्या बरोबर पक्ष्यांच्या बरोबर चांगली मैत्री होते. मग काय होतंय हे आपण दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघूया. सेकंड पॅरेग्राफ इज वन डे ही केम होम फ्रॉम स्कूल लुकिंग सॅड. हिज मदर आस्क्ड, व्हॉट इज द मॅटर प्रेम? He replied, Ma, I have heard that many trees in the forest will be cut down. Where will the animals and birds go if the trees are cut? Like this second paragraph is there. In this second paragraph, new words are there, that is become. Become means होणे किंवा बनणे. होणे किंवा बनणे. Next word is सॅड. सॅड म्हणजे दुःखी असणे किंवा दुःखी. आस्क. आस्क म्हणजे विचारणे आणि हिअर म्हणजे ऐकणे. नाउ सी, वन डे ही केम होम फ्रॉम स्कूल लुकिंग सॅड. एके दिवशी तो शाळेवरून घरी येताना अतिशय दुःखी दिसला. हिज मदर आस्क्ड. आता त्याच्या आईनं त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पटकन लक्षात आलं आईच्या, आणि त्यावेळी आई त्याला विचारते, व्हॉट इज द मॅटर प्रेम? काय झालं प्रेम? असं म्हणून ती त्या प्रेमला विचारते. ही रिप्लाइड म्हणजे तो उत्तर देतो. काय म्हणून उत्तर देतो? मा, आय हॅव हर्ड दॅट मेनी ट्रीज इन द फॉरेस्ट विल बी कट डाऊन. मा म्हणजे आई, मी असं ऐकलंय. हिअर म्हणजे ऐकणे आणि हिअरचा पास्ट फॉर्म काय होतो? हर्ड. हिअर आय हॅव टोल्ड यू अबाउट लिव्ह. द पास्ट फॉर्म इज लिव्ह. लाईक दॅट मेन वर्ब इज हिअर अँड इट्स पास्ट फॉर्म इज हर्ड. मीन्स पास्ट फॉर्म of here is heard, and I have heard that many trees in the forest will be cut down.
त्या प्रेमना असं ऐकलेलं असतं की या जंगलातील प्राणी आणि पक्षी कुठं जातील जर ही झाडं तोडली जात गेली तर. वेअर विल द ॲनिमल्स गो इफ द ट्रीज आर कट. जर ही झाडं तोडली गेली तर त्याच्यावरती राहणारे जे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत ते कुठं जातील बरं. अशा प्रकारचा प्रश्न त्या प्रेमच्या मनामध्ये येतो आणि तो सॅड होतो. नाउ नेक्स्ट पॅराग्राफ 3. His mother knew that Prem loved trees, birds, animals and flowers. So she said, "Why don't you go to the forest with your friend Nasrin? Find out what has happened exactly." Here, his mother knew that Prem loved trees, birds, animals and flowers. प्रेमच्या आईला माहिती असतं की प्रेम प्राण्यांवरती, पक्ष्यांवरती, फुलांवरती आणि झाडांच्या वरती काय करत असतो, प्रेम करत असतो. मग ती त्याला विचारते, वाय डोंट यू गो टू द फॉरेस्ट विथ युअर फ्रेंड नासरीन. म्हणजे नेहमी तो फिरायला जात असतो त्यावेळी त्याच्यासोबत कोण असतं, मैत्रीण असते, तिचं नाव असतं नासरीन. तर त्या नासरीनला तू फॉरेस्टमध्ये का घेऊन जात नाहीस. अँड फाइंड आउट म्हणजे शोधून काढ. व्हॉट हॅज हॅपन्ड एक्झॅक्टली. आणि शोधून काढ नक्की काय घडलंय हे तू काय कर, शोधून काढ. अशा प्रकारे त्याची आई त्याला सांगते. नंतर 4th पॅराग्राफ. प्रेम टूक हिज फ्रेंड नासरीन विथ हिम टू द फॉरेस्ट. They walked to their most favorite place in the forest. As they sat on the rock and looked around, Hira the deer came sprinting towards them. Now see, Prem took his friend Nasrin with him to the forest. Here, take म्हणजे घेणे. Take means घेणे. And its past form is took. Its past form is took. Prem took his friend Nasrin with him to the forest. प्रेम नासरीनला फॉरेस्ट मध्ये घेऊन जातो. They walked to their most favorite place in the forest. Favorite. Now favorite means what? Favorite means आवडतं. म्हणजे फॉरेस्ट मधलं त्यांचं नेहमीच जे ठिकाण असतं, आवडतं ठिकाण असतं, तर त्या आवडत्या ठिकाणी तो प्रेम त्या नासरीनला घेऊन जातो. ॲज दे सॅट ऑन द रॉक. रॉक म्हणजे दगड किंवा खडक. रॉक म्हणजे खडक. तर त्या खडकावरती ते बसतात. अँड लुक्ड अराउंड. ते आपल्या आजूबाजूला बघतात. हिरा द डियर केम स्प्रिंटिंग टुवर्ड्स देम. स्प्रिंट. नाउ स्प्रिंट मीन्स व्हॉट. स्प्रिंट म्हणजे धावत येणे. तर तो जो हिरा नावाचा डियर आहे जो त्यांच्याशी फ्रेंड म्हणून वागत असतो, तो हिरा द डियर केम स्प्रिंटिंग टुवर्ड्स देम. स्प्रिंट म्हणजे धावत तो त्यांच्याजवळ येतो. धावत आल्यानंतर नेक्स्ट 5th पॅराग्राफ इज देअर. दॅट 5th पॅराग्राफ व्हॉट हॅपन्ड दॅट वी विल सी. नासरीन आस्क्ड प्रेम, व्हॉट्स द मॅटर. व्हाय इज द डियर लुकिंग सॅड. Prem replied that the trees in that forest would soon be cut down and Hira must have heard about this. Both thought for a while about where these animals would go. Now see, Nasrin asked Prem. Nasrin प्रेमला विचारते, what's the matter. ते जे हिरा द डियर आहे ते आपल्याकडे पळत आलं,
पण त्याच्या एकंदर हावभावावरून नासरीन असं ओळखते, वाय इज द डिअर लुकिंग सॅड. ते डिअर असं नाराज का दिसतंय, दुखी का दिसतंय. सॅड म्हणजे दुखी. प्रेम रिप्लाइड दॅट द ट्रीज इन द फॉरेस्ट वुड सून बी कट डाऊन. प्रेम त्या आपल्या मैत्रिणीला रिप्लाय करतो आणि सांगतो की दॅट फॉरेस्ट वुड बी कट डाऊन सून. सून म्हणजे लवकरच. सून म्हणजे लवकरच. लवकरच ते झाडं किंवा त्या जंगलामधली झाडं कट केली जाणार आहेत असं तो तिला रिप्लाय देतो. अँड हिरा मस्ट हॅव हर्ड अबाउट दिस. आणि कदाचित हिराने हे ऐकलेलं असणार म्हणून तो नाराज आहे किंवा दुखी आहे असं तो नासरीनला सांगतो. बोथ थॉट फॉर अ व्हाईल अबाउट वेअर दीज एनिमल्स वुड गो. थॉट, थिंक म्हणजे विचार करणे. थिंक म्हणजे विचार करणे. And its past form is thought. I will write over here. म्हणजे त्यांनी असा विचार केला. ते थोडा वेळ काय करतात की विचार करतात अबाउट वेअर दीज एनिमल्स वुड गो. जर या जंगलामधली सगळी झाडं तोडली गेली किंवा कापून टाकली गेली तर या जंगलामध्ये राहणारे प्राणी किंवा पक्षी कुठे जातील बरं, असा ते विचार करतात. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ, दॅट इज 6th paragraph. Then Prem looked at Nasrin and asked, how can we stop the cutting down of trees? Nasrin replied, we will approach the authorities concerned to stop the cutting down of trees. Both of them were very happy and returned to Prem's house. Now see in 6th paragraph what happened. Then Prem looked at Nasrin and asked. प्रेम नासरीन कडे बघतो आणि विचारतो, हाऊ कॅन वी स्टॉप द कटिंग डाऊन ऑफ ट्रीज. आपण हे जंगलामध्ये तोडली जाणारी जी झाडं आहेत ती आपण कशा पद्धतीनं थांबवू शकतो. स्टॉप म्हणजे थांबवणे. नासरीन रिप्लाइड. नासरीन त्याला उत्तर देते, वी विल अप्रोच द ऑथॉरिटीज कन्सर्न टू स्टॉप द कटिंग डाऊन ऑफ ट्रीज. हिअर अप्रोच म्हणजे पोहोचणे. वी विल अप्रोच द ऑथॉरिटीज कन्सर्न टू स्टॉप द कटिंग डाऊन ऑफ ट्रीज. कन्सर्न म्हणजे संबंधित. आपण संबंधित ऑथॉरिटीजला किंवा संबंधित जबाबदार व्यक्तींना आपण काय करूया, त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचूया आणि त्यांनाच आपण काय करूया की हे जंगलामध्ये तोडली जाणारी जी झाडं आहेत ती थांबवा असं आपण सांगू शकतो. बोथ ऑफ देम वेअर व्हेरी हॅपी. ह्या त्यांच्या दोघांच्या विचारामुळे ते दोघं जण खूप खुश होतात. बोथ ऑफ देम वेअर व्हेरी हॅपी अँड रिटर्न टू प्रेम्स हाऊस. ते तसंच प्रेमच्या घराकडं परत येतात. 7th paragraph. Prem told his mother about their plan. Prem asked his mother, but who shall we complain to? Mother replied, of course, to the president of Gram Sabha. Here, Prem told his mother about their plan, what they have discussed in the jungle or in that forest. What they have discussed, we will go to the concerned authority and we will tell them to stop cutting down of trees. ही जी त्यांची योजना आहे, प्लॅन आहे, तो आपण काय करूया, आपण आईला सांगूया म्हणून ते आईला सांगतात. प्रेम asked his mother, but who shall we complain to? पण आम्ही ही जी आमची कंप्लेन आहे, कंप्लेन म्हणजे तक्रार, ती आम्ही तक्रार कुणाकडे करू असं तो आपल्या आईला विचारतो. मग मदर रिप्लाय करते, ऑफकोर्स म्हणजे अर्थातच, टू द प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा. प्रेसिडेंट मीन्स अध्यक्ष. हिअर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती असा त्याचा अर्थ होतो. प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष असाही अर्थ होतो.
पण आपल्याला इथं जो अर्थ घ्यायचा आहे तो अध्यक्ष असा आहे, प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा म्हणजे ग्राम पंचायतीचा अध्यक्ष जो आहे की त्याच्याकडे आपल्याला काय करायचे आहे, तक्रार करायची आहे, कंप्लेंट करायची आहे. 8th paragraph. Prem wrote a letter to the president of Gram Sabha and requested his parents and their friends to sign on it. They also took signature of people in the local community and those residing in nearby villages. Prem sent the letter to the president of Gram Sabha. Very soon, he got a reply from the president of Gram Sabha. Now see, Prem wrote a letter as they have decided to complain to the president of Gram Sabha. Prem wrote the letter to the president of Gram Sabha and requested his parents and their friends to sign on it. तो आपल्या पालकांना आणि त्यांच्या मित्रांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की तुम्ही मी जे लिहिलेलं लेटर आहे त्या लेटरवरती तुम्ही सह्या करा. साईन म्हणजे सही करणे आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. दे ऑल्सो टूक सिग्नेचर ऑफ पीपल इन द लोकल कम्युनिटी. तिथं स्थानिक राहणारे जे लोक आहेत तर त्या स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या सुद्धा ते सह्या त्या निवेदनावरती घेतात, त्या लेटरवरती घेतात. प्रेम सेंट द लेटर टू द प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा. प्रेम आपण जे लिहिलेलं पत्र असतं ते पत्र तो प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा यांना पाठवतो. व्हेरी सून सून म्हणजे लवकरच, लगेचच. ही गॉट अ रिप्लाय फ्रॉम द प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा. त्याला प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा यांच्याकडून लगेचच रिप्लाय मिळतो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं 9th paragraph. डिअर प्रेम, वी आर हॅपी अबाउट द लव्ह यू हॅव शोन टुवर्ड्स नेचर. युअर रिक्वेस्ट फॉर नॉट कटिंग डाऊन ट्रीज in the forest has been accepted. We have decided not to cut down the trees in the forest. Now the plants, animals and birds will be safe. You may give this good news to all your friends and villagers. Yours sincerely, Srimati Rukmini Ramaiya, President of Gram Sabha. Now see, in that 9th paragraph, that president of Gram Sabha replied. What they have replied? Dear Prem, Priya Prem, we are happy about the love you have shown towards nature. आम्हाला आनंद आहे की तू निसर्गाबद्दल जे काही प्रेम दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. Your request for not cutting down trees in the forest has been accepted. Accept म्हणजे स्वीकारणे. Accept म्हणजे स्वीकारणे. तू जी रिक्वेस्ट तुझ्या पत्राद्वारे आम्हाला केलेली आहे की या जंगलातील झाडं कृपया तोडू नका, ही जी तुझी रिक्वेस्ट आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे. वी हॅव डिसाइडेड, आम्ही असं ठरवलंय, नॉट टू कट डाऊन द ट्रीज इन द फॉरेस्ट. या फॉरेस्ट मधली एकही झाड आम्ही तोडणार नाही असं आम्ही निर्णय घेतलेला आहे किंवा ठरवलेलं आहे. नाउ द प्लांट्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स विल बी सेफ. सेफ म्हणजे सुरक्षित आहेत. म्हणजे आता प्लांट्स, ॲनिमल्स आणि बर्ड्स हे त्या जंगलामध्येच सुरक्षित आहेत अशा प्रकारचा रिप्लाय त्या प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा यांनी दिलेला आहे. यू मे गिव्ह दिस गुड न्यूज टू ऑल युअर फ्रेंड्स अँड विलेजर्स. तू ही जी गुड न्यूज आहे, ही जी गोड बातमी आहे ती तुझ्या फ्रेंड्सना आणि विलेजर्सना देऊ शकतोस. युअर सिन्सिअरली, तुझीच आज्ञाधारक किंवा सिन्सिअरली म्हणजे आपण त्याला विश्वासू असं म्हणू शकतो, श्रीमती रुक्मिणी रमैया, प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा. प्रेसिडेंट ऑफ ग्रामसभा कोण आहे? श्रीमती रुक्मिणी रमैया. तर रुक्मिणी रमैया यांनी लगेचच प्रेमच्या पत्राला उत्तर दिलंय आणि या जंगलामधील झाडं न तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. That evening, Prem went back to the village and assured the villagers that nothing would happen to the forest and the animals. 10th paragraph is there. त्याच संध्याकाळी प्रेम went back to the village. प्रेम पळत पळत विलेज कडे जातो and assured the villagers. तो
सगळ्या गावकऱ्यांना अश्युअर करतो म्हणजे खात्री देतो नथिंग वुड हॅपन टू द फॉरेस्ट अँड द ॲनिमल्स. त्या फॉरेस्टला आणि ॲनिमल्सना आता कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं तो त्यांना खात्रीपूर्वक सांगतो. त्यामुळे सगळीकडे आनंद वातावरण निर्माण होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक दिस अ चाइल्ड हू सेव्ड द फॉरेस्ट, like this a small story is there. In this story the Prem is the character who have played a very important role in this story, and his a little act which have saved the forest, and that act is not they have written a letter to the president of Gram Sabha, and that act have made this, that is the child who saved the forest. Like this the whole lesson is there, whole prose is there. I have given you many words that you have to read, write in your next notebook. Try to understand the meaning, read the lesson again and again, and if you have any problem you can ask me. Okay, thank you.